पोचलो उज्जैनला काल तुम्ही बघितलं तसं. तर आता आम्ही दोघे दिसतोय आता ट्रिपमध्ये. शामू नाव आहे संध्याकाळी 6:30 आरती परफेक्ट चालली होती. म्हणजे हे दीपस्तंभ आहेत ना ते प्रज्वलित करायचं होतं 6:30. पूर्ण गणेश मंदिरात आरती करतो. आणि मंदिरात जातोय गुगल मॅपला. आणि समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि क्षत्रिय मराठा मंदिर. कालचा ब्लॉग आपण एंड करायला विसरलो होतो. कालचा ब्लॉग आपण तर शुभ सकाळ मित्रांनो. वाजलेत 11 ऑलमोस्ट आणि आम्ही पोचलो उज्जैनला काल तुम्ही बघितलं तसं. तर आता मी शिवांग आलो आहे. शिवांग हाय कर बाल्कनीमध्ये बघायला. आणि आता इथला व्ह्यू तुम्ही बघितलाच बाल्कनीमधला आमच्या. इथे जवळच हॉटेल घेतलं आहे टॉवर्स म्हणून आहे हॉटेलचं नाव. प्रकाश टॉवर्स म्हणून. इथेच राहतो आहे. नाश्ता करायला जातो आहे आणि इथून आम्ही फिरायला जाणार. सो फुल एक्सायटेड आहे बघा चेहऱ्यावर. सकाळी उठल्यापासून तेच चाललं आहे. चला फिरायला चला फिरायला. सर आता नाश्ता करायला जातो आहे. नाश्ता करायला जाण्यानंतर भेटूया. आणि हा पार्क आपल्या महाकालेश्वर उज्जैन जर्नीचा. तर भेटतो तुम्हाला थोड्या नंतर नाश्ता करायला गेल्यानंतर. आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला या पार्टमध्ये काय आवडते. आणि ब्लॉगला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या व्हॉट्सअपला किंवा अजून कोणत्या सोशल मीडिया साईट्सवर शेअर करा जेणेकरून या व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि काहीतरी माहिती तुम्हाला पोहोचेल. तर भेटू आपण थोड्या वेळात. बघा आम्ही दोघे दिसतोय आता लिफ्टमध्ये आणि दरवाजा बंद झाला आहे. आणि हा आमचा शिवांग शेट्टी. शिवांग A few hours later. तर वाजले संध्याकाळचे 4:30. नाश्ता करून आल्यानंतर छोले भटुरे खाल्ल्यानंतर परत येऊन रूमवरती झोपून श्रीवांचे व्हिडिओज बघत होतो. आणि आता ज्यूस मागवलं आहे. सुद्धा फ्राईड राईस मागवला होता. ज्यूस मागवतो आहे. रूमच्या बाहेर कोण पडत नाही कारण 44 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे इकडे. त्याच्यामुळे रूमच्या बाहेर कोण जात नाही. तर आता ज्यूस पितो आणि थोड्या वेळ जाणार आहे. ते संध्याकाळी नदीच्या काठावरतीची आरती असते ती बघण्यासाठी. तर भेटतो तुम्हाला हे ज्यूस पिऊन आणि तयार होऊन. तर वाजल्यात होता संध्याकाळचे 5 आणि आम्ही आता जातोय महाकालेश्वर मंदिरामध्ये. सकाळपासून गेलो नाही कारण इकडे टेम्परेचर खूप जास्त होतं आणि शिवांक आहे सोबत त्याच्यामुळे जाता नाही आलं. हा काहीचा रूम आहे सगळं अस्ताव्यस्त पडेल. बाथरूम आहे आणि तिथे स्टोरेज आहे. तर निघालो आहे आता मी महाकालेश्वर मंदिरामध्ये. तर
भेटू आपण तुम्हाला डायरेक्ट महाकालेश्वर मंदिरामध्ये गेल्यानंतर किंवा जवळपास ट्रॅव्हलिंगमध्ये हे काय दाखवायचं असेल तर दाखवतो. चला. आली आहे लिफ्ट आपली आणि लिफ्ट पण मस्त आहे. मला डिझाईन आवडली त्याची म्हणून म्हटलं तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवाय. ही बघा अशी काहीशी लिफ्ट आहे. ग्राउंड फ्लोअरला जायचं आपल्याला आणि अशी काहीशी लिफ्ट आहे आणि जायचो जायचं आम्ही चला. नाही श्यास नाव आहे त्याचं. शामू नाव आहे त्याचं. शामू नाव आहे त्याचं. वरती ऐरावत आहे त्याच्या. यश मग इथे इकडे बघ. नाही पळू नको थांब फोटो. शामू शामू केला नहीं खाता कुछ करेगा नहीं ना. अरे कुछ नहीं करता What's going on? Look at me sometimes like all you want to do is run. Hear me. हे आहे हरी की सिद्धी मातेचे मंदिर आणि हे दीपस्तंभ जिकडे आरती होते संध्याकाळची तेच बघण्यासाठी आलोय. ऑलमोस्ट 5:45 झाले आहेत आणि हा परिसर आहे. आणि मंदिराच्या परिसरामध्ये ही एक विहीर आहे. त्या विहिरीचं बांधकाम 1447 म्हणजे ऑलमोस्ट आतापासून 7,000 वर्षापूर्वीचं आहे. ऑलमोस्ट 7,000 वर्षापूर्वीचं अतिप्राचीन बावडे आणि त्याचा माहिती सगळी इथे दिली आहे दोन्हीकडे. आणि हे मंदिर जे आहे ना हरी की पौडी हे जेव्हा सतीमातेला आपले शंकर भगवान नेत होते तेव्हा त्या सतीमातेचा कोहनी म्हणजे जो एल्बोचा पोर्शन असतो तो पडला. त्यापासून हे मंदिर तयार झालं. आतमध्ये सरस्वती माता महालक्ष्मी माता यांच्यामध्ये अन्नपूर्णा माता बसलेली आहे तर त्याच्यासाठी हे मंदिर फेमस आहे. आणि दुसरी गोष्ट ह्या मंदिरामध्ये लिहिलं आहे वर्तमान मंदिर के पुनर्निर्माण के दरम्यान ये मंदिर मराठों ने विद्यापित किया था. मतलब हे मंदिर आपल्या मराठा साम्राज्यामधल्या लोकांनीच विकसित केलं होतं पुनर्निर्माणच्या वेळेस. आणि त्याच्यासाठीच हे दीपस्तंभ आपल्या मराठी कल्चरनुसारच बांधलेले आहेत दोन्हीकडे. हे दीपस्तंभ मराठी कल्चरलाच रिप्रेझेंट करतात.
समोर बघताय दीपस्तंभावर तुम्ही. मंदिराची सजावट केलेली आहे ती पण बघू शकता तुम्ही. पब्लिक सुद्धा बघू, पूर्ण एरियामध्ये बसले पब्लिक, पूर्ण पाऊस येण्याची शक्यता सुद्धा आहे. आणि दीपमाळ आता पेटवायला घेतली. संपूर्ण दीपमाळ पेटल्यावर एकदम चित्र वेगळंच काहीतरी दिसेल. इकडे ढोल वाजताय, डमरू वाजतं महादेवाचा. चलो मैडम बढ़ जाओ आगे, ये पीले झूठ में मैडम बढ़ जाओ आगे. ऊपर जो मोबाइल चला रहा है शेर के चौराहे ऊपर, चलो भैया बढ़ जाओ आगे. पूर्ण दीप प्रज्वलित करण्यात पूर्ण दीप प्रज्वलित झाले होते. पालिका के सामने वाले गेट पर जो भीड़ लगा रहे हैं, वहाँ भीड़ न लगाएं आप लोग. बाहर जाने के लिए स्टील गेट के लगाएं. स्वयं सुरक्षा रखें.
20 minutes later. आता आरती तर झाली आहे. मागे तुम्ही आमच्या मंदिर बघू शकता. दीपमाळणी भेटले आणि शिवांग आणि मी जातोय आता. कुठे जातोय रे? कुठे घरी? रूम कुठे आपली? कुठे येते रूम? कुठे तुझं रूम? हा समजलं मला. कुठे रूम आपली? रूम कुठे आपली? काय मस्त वाटतंय. संध्याकाळी 6:30 आरती चालू होते. संध्याकाळी 6:30 आरती परफेक्ट चालू होती. म्हणजे हे दीपस्तंभ आहेत ना, ते प्रज्वलित करायला सुरुवात होती 6:30. पूर्ण गणेश मंदिरात आरती चालू होते आणि नंतर आता ऑलमोस्ट 7:45ला आरती चालू झाली देवीची. 15 मिनिटं आरती चालली. आरतीनंतर आम्ही आता निघालो रूमवरती जाण्यासाठी. हरिसिद्धीचं मंदिर आहे हे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी हे मंदिर आपली सतीमाता जेव्हा शंकर महाराज आपले घेऊन जात होते तेव्हा त्या देवीचा आपल्या एल्बोचा पोर्शन म्हणजे कोहनीचा पोर्शन पडला. त्याच्यानंतर हे मंदिर फॉर्म झालं. राजा विक्रमादित्यचं हे कुलदैवत आहे आणि हे 2 दीपस्तंभ आहेत ते आपल्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी बांधले आहेत. छत्रपती शिवरायांच्या काळातले दीपस्तंभ आहेत ते. त्याच्यामुळे अजून बघायला भारी वाटलं सगळ्या गोष्टी. तर आता आम्ही रूमवरती थोडी शॉपिंग चालू आहे लोकांची. शॉपिंग झाली की आम्ही निघू पुढे. आणि हा आमचा शिवांग द शेटेज. दुपारी टाइम जस्ट जेवलो आहे आणि मंदिरात जातोय. गुगल मॅप लावून आणि समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि क्षत्रिय मराठा मंदिर उज्जैन इथे. बघून खरंच बरं वाटलंय. आपले महाराज. The next day. तर आज आहे 3रा दिवस. म्हणजे इथून इथे पोचल्यानंतर आहे 3रा दिवस आमचा. आणि काल आलो जेवून आम्ही मंदिराजवळ. मंदिराजवळ भस्मारतीची थोडीशी तिकीटची मी कन्फर्मेशन करायला गेलो होतो. रात्री 2 वाजता आम्हाला भस्मारतीला जायचं होतं. कारण हे कोण उठलेतच नाहीत त्याच्यामुळे आम्ही काही गेलो नाही. आणि नंतर येऊन मी 11:30 येऊन झोपलो. 2चा बेल अलार्म लावला होता. उठवलं सगळ्यांना. उठायच्या कोणी कंडिशनमध्ये नव्हतं म्हणून परत सगळे झोपले. तर काल काय भस्मारतीला गेलो नाही. सकाळी आता दर्शनाला चालतोय महाकालेश्वरच्या. तर आपल्या भोईबाबांना भेटायला. तर इथून निघतोय आता आम्ही रूमवरून. तर कालचा ब्लॉग आपण एंड करायचा विसरलो होतो. कालचा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय आणि इथून नवीन ब्लॉग स्टार्ट करू आपण. तर कालचा ब्लॉग जर तुम्हाला काही कारणास्तव आवडला असेल आणि तुम्हाला हरिसिद्धी देवीची माहिती तुम्हाला मिळाली असेल तर त्या ब्लॉगला एक लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त. आणि चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण अशाच नवीन ब्लॉगसोबत. पण आता पुढे टिल देन बाय. काळजी घ्या.